पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणी अटकेत असलेल्या शीतल तेजवानीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। 11 पानांचा रिपोर्ट हा तयार करण्यात आलेला आहे। तेजवानी विरोधात पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून 11 पानांचा रिपोर्ट तयार आहे। 2 रिपोर्ट आज कोर्टात सादर करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, का अधिक तपशील? थोड्याच वेळात शीतल तेजवानी हिला पुणे न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। काल दुपारी शीतल तेजवानी हिला अटक केलेली आहे। पुण्यातलं आपण मुंढवा जमीन प्रकरण पाहतोय, ज्याच्यामध्ये शासनाची फसवणूक शीतल तेजवानी हिने करून अमिडिया कंपनीला ही जागा विकल्याचा आरोप होत होता आणि त्याची चौकशी झाल्यानंतर काल शीतल तेजवानी हिला अटक केलेली आहे। आज अटक होत असताना म्हणजे न्यायालयामध्ये दाखल होत असताना पुणे पोलिसांचं आर्थिक गुन्हे शाखा आहे यांनी एक 11 पानांचा रिपोर्ट तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये शीतल तेजवानी हिने काय काय केलेलं आहे आतापर्यंत या मुंढव्याच्या जमीन प्रकरणामध्ये याचा तपास केला जाणार आहे। 11 पानांचा अहवाल आज न्यायालयामध्ये वाचून दाखवला सुद्धा जाऊ शकतो। दुसरीकडे मुद्रांक शुल्क विभागाचा 5 पानांचा अहवाल आहे, तो सुद्धा यासोबत असणार आहे आणि त्यामुळे न्यायालयात हजर केल्यानंतर पुणे पोलीस काय काय मुद्दे मांडतात हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे। कारण सातत्याने या संपूर्ण व्यवहारामध्ये पार्थ पवार यांचं नाव सुद्धा राजकीय नेत्यांकडून घेतलं जाते, त्याच्यावर सुद्धा आरोप केले जात आहेत। पार्थ पवार यांच्यावर कारवाई का होत नाही असे सुद्धा सवाल उपस्थित केले जात आहेत। फक्त दिग्विजय पाटील जे अमिडिया कंपनीचे भागीदारक आहेत त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, पण पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आणि त्यामुळे तो मुद्दा सुद्धा अतिशय महत्त्वाचा असेल। आजच्या या सुनावणी दरम्यान याबाबतची काही चर्चा किंवा याबाबतचे मुद्दे मांडले जातात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। हे झालं शीतल तेजवानीच्या संदर्भातलं, पण दुसरीकडे याच गुन्ह्यामध्ये दिग्विजय पाटील याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होत असताना त्याच्यावर मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाहीये। काही दिवसांपूर्वी दिग्विजय पाटील याची सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली, त्याच्यामध्ये काही चौकशी दरम्यान उत्तर त्यांनी दिलेली आहेत, सहकार्य केलेलं आहे, मात्र आणखीन काही कागदपत्रांची आवश्यकता आहे आणि त्यामुळे पुणे पोलिसांनी काल दिग्विजय पाटील यांना चौकशीसाठी बोलवलेलं होतं। पण आता आपण पाहतोय जय पवार यांचं लग्न बहरीनमध्ये होते आणि त्यामुळे पुणे पोलिसांना काही कालावधी हा दिग्विजय पाटील यांनी मागितलेला आहे आणि जय पवार यांचं लग्न उरकल्यानंतर 8 किंवा 9 डिसेंबरला पुन्हा एकदा दिग्विजय पाटील हे आर्थिक गुन्हे शाखेमध्ये जातील, चौकशीला सहकार्य करतील असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे दिग्विजय पाटील यांच्या संदर्भातली जी कारवाई आहे ती कधी होणार हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं महत्त्वाचं लक्ष लागलेलं आहे। कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये आतापर्यंत दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्यावरच गुन्हा दाखल झालेला आहे, पण आणखीन कोणी यामध्ये सहभागी आहे का याची सुद्धा चर्चा आहे। त्या अनुषंगाने आजच्या सुनावणीमध्ये काय होतं हे अतिशय महत्त्वाचं आहे। निश्चित अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।